टू बी और नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. जगावं बेशरम लाचार आनंदानं की फेकून द्यावं हे देहात लक्तर त्यात गुंडाळलेल्या यातनांच्या जाणीवेचं, आणि करावा सर्वांचाच शेवट तुझा माझा आणि त्याचाही. अशा पहाटे 5ला सुरू व्हायची. पहाटे 5ला सकाळी 8ला सुट्टी, 10ला वर्ग भरायचा, परत 1:30ला सुटायचा, 2ला वर्ग भरायचा, 6ला सुटायचा आणि 7ला भरायचा, तो रात्री 10ला थांबायचा. त्यामुळं हे सगळ्या विद्यार्थ्यांना माहित होतं की मग एकनाथला संध्याकाळचं जेवण नसतं. सेवक होते भोसले साहेब, त्यांची सायकल आणली. सायकल आणल्यानंतर ती सायकल इकडून नेताना एका दगडाला धडकली आणि मोडली, तुटली. आता केवढा मोठा घोटाळा आहे ना, नाही का? म्हणजे मी माझ्या अनुभवाची बोली या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आलो आहोत हिरवे कुंभार येथील प्रगतशील शेतकरी तसेच शिक्षक पेशामध्ये असताना त्यांनी आज असंख्य विद्यार्थी घडवले, त्याचबरोबर सामाजिक कार्यात त्यांचा हिरारीने सहभाग असतो असे एकनाथ झेंडे सर गुरुजी यांना आज आपण त्यांचा जीवन प्रवास जाणून घेण्यासाठी त्यांच्या घरी आलो आहोत. नमस्कार. 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 गुरुजी, आपलं बालपण कुठे गेलं आणि शालेय शिक्षण कशा पद्धतीने झालं ते आमच्या प्रेक्षकांना सांगा. मी मूळचा राहणार हिवरे कुंभार, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. माझं बालपण हिवऱ्यातच गेलं. लहानपणाची जी शाळा आहे ती 4थी पर्यंतची ती हिवऱ्यामध्येच झाली. शिक्षक कोण होते त्यावेळेस? शिक्षक त्यावेळेला एक आम्हाला चाकणचे देशमुख नावाचे एक मारुतराव देशमुख आणि त्याच्यानंतर बबन दगडू खोमणे असे 2 शिक्षक त्या ठिकाणी आम्हाला लाभले. अतिशय चांगले शिक्षक होते ते. त्यांनी खूप चांगल्या प्रकारची तयारी करून घेतली. 5वीचा वर्ग पुढे नसल्यामुळं मी धामारीला गेलो. धामारीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये. त्या शाळेमध्ये मोहन रंगोबा डफळ नावाचे एक मुख्याध्यापक की ज्यांचा जिल्ह्यामध्ये दबदबा होता असे मुख्याध्यापक होते. आणि मी गेल्यानंतर तिथे 5वीला मला एक कदम नावाचे सर मिळाले. कदम मांबळ्याचे कदम होते ते. हे कदम सर अतिशय चांगले होते. पहिलवान गडी होता, अतिशय चांगलं आणि अतिशय चांगल्या प्रकारचे शिकवायचे. पण खरं आम्हाला सुरुवात झाली ती 6वीला यशवंतराव भिवाजी कांबळे नावाचे शिक्षक आले 6वीला. आणि 6वीला मग आमचं 6वीपासून रात्रीचा वर्ग सुरू झाला. 6वी आणि 7वी रात्रीचा वर्ग. ही शाळा अशी असायची सर, आमची पहाटे 5ला सुरू व्हायची. पहाटे 5ला सुरू व्हायची. पहाटे 5ला सकाळी 8ला सुट्टी, 10ला वर्ग भरायचा, परत 1:30ला सुटायचा, 2ला वर्ग भरायचा, 6ला सुटायचा आणि 7ला भरायचा, तो रात्री 10ला थांबायचा. म्हणजे आणि एवढ्या पूर्ण वेळ शाळा. आणि गुरुजी एवढा वेळ आमच्या जवळ असायचे. हे बी कांबळे. 6वीचा तोच अनुभव, 7वीचा तोच अनुभव. आणि त्यामुळं मग आमच्या वर्गाची एवढी तयारी असायची. 20 विद्यार्थी होतो आम्ही. एवढी तयारी, इतकी तयारी, जबरदस्त तयारी असायची की कुठलाही विद्यार्थी अगदी 60% पुढे असायचा. आणि 7वीला आहे ना, त्यांनी ज्या वेळेला सुरू केलं जून महिन्यामध्ये, त्यावेळेला मला सचिव वाळंबे नावाचं एक असं मोठं पुस्तक होतं गणिताचं. त्या गणिताचं पुस्तक शिकवायला सुरुवात केली की जे 11वीला देखील चालतं. म्हणजे त्यांनी आमचं 7वीचं पुस्तक तर 6वीतच संपवलं, पण पुढचं ते मोठं पुस्तक ते या 7वीच्या वर्गामध्ये संपवलं. त्यामुळं गणिताची एवढी जबरदस्त तयारी झाली की मी ज्या वेळेला पाबळला गेलो 8वीला, तर मी 11वीच्या विद्यार्थ्यांना गणित सोडून द्यायचो. हा, म्हणजे एवढी तयारी घ्या. आणि ही सगळी जी कृपा होती ना ती कांबळे गुरुजींची. आणि या आणखी तुम्हाला सांगायचं एक राहून गेलं की लहानपणी, आता मी तुम्हाला सांगितलं की आम्ही 9 भावंड, एकंदर 8 बहिणी आणि मी एक भाऊ. आई वडील मजुरीच्या याच्यावर एकाच घरी मात्र काम करायचे, पण ते घर आम्हाला फार सांभाळायचं, जपायचं. आणि अशा परिस्थितीमध्ये तिथे गेल्यानंतर रात्रीची जी शाळा असायची. तुमचं पदार्पण त्या पुन्हा कशामुळे झालं? शाळेचं पदार्पण माझा जो मित्र होता ना जगताप, ज्यांची मालक आम्ही, माझे वडील ज्यांच्याकडे काम करत होते, मी शाळेत जाणारच नव्हतो. पण माझे वडील जिकडे कामाला होते तो मुलगा शाळेत गेला. आणि मग पुढच्या आठवड्यात मी पण हट्ट धरला वडिलांच्याकडे की मला जायचं शाळेमध्ये जायचं. मग त्या मालकांनीच
पाठ्यपुस्तक आणलं आणि पुढच्या आठवड्यात मी शाळेत गेलो. पण पुढे गंमत अशी झाली की माझा तो मित्र पहिलीच्या वर्गामध्ये आजारी पडला आणि मग तो पहिली नापास झाला आणि मी दुसरीत गेलो आणि मग आमचा नेहमीच एक वर्गाचा फरक राहिला. तेही भविष्यामध्ये शिक्षकच झाले. आम्ही दोघे शिक्षकच होतो. आणि अशा प्रकारचा हा प्रवास चालू असताना मी 6वी 7वीचं सांगितलं ना की रात्रीचा मुक्काम असायचा धामारीच्या शाळेमध्ये. आणि तो प्रवासही सांगितला की शाळा कधी भरायची. आणि मग त्यावेळेला खडतर दिवस होते, अतिशय खडतर की दुष्काळ असायचा. मग मला जेवण फक्त एक वेळचं यायचं. आम्ही 3 जण होतो हिवऱ्याचे. ते 3 जण असताना आमच्या 3ऱ्या दिवशी एक जणाची जेवण मुक्कामी धामारीतच असायचं. 3ऱ्या दिवशी जेवणाची पाळी माझ्याकडे यायची. मग त्यावेळेला जेवण घ्यायचं. पण 3ऱ्या दिवशी येताना काय करायचं, 1962 साल होतं ते, 61-62. त्यावेळेला यायचं, आई वडिलांच्या बरोबर खड्डा काढायचा. त्यावेळेला खड्ड्याची कामं चालींची कामं चालली होती. मग ते खड्डा काढायचा, शाळेत जायचं, शाळेत शिकायचं. 3ऱ्या दिवशी यायचं. आणि आता गंमत अशी असायची की जेवण कमी यायचं. मग संध्याकाळी जेवण नसायचं. जेवण नसल्यामुळं हे सगळ्या विद्यार्थ्यांना माहित होतं की मग एकनाथलं संध्याकाळचं जेवण नसतं. त्यामुळं काय व्हायचं, भाऊसाहेब साकोरे जे सभापती होते ना, ते माझे वर्गमित्र. ते थोडी भाकरी जास्त आणायची, कारण ही बागायतदार मंडळी होती. एक महाजू बापू कापरे नावाचा मित्र होता, वारले ते पण भाकरी आणायचे. आणि मग अशाच प्रकारचे या लोकांनी मदत केली, सहकार्य केलं, फार मोठं सहकार्य. आणि त्याच्यामुळं मग आपल्याला शिकता आलं. शिक्षणाला अडचण कमी झाली. आणि नाहीतर जर समजा त्यांनी मदत केलीच नसती तर मला शाळा सोडावी लागली असती, नाही का. म्हणजे असा तो प्रवास झाला. पण एक सांगतो तुम्हाला सर, की माझ्या बरोबर एक ताठे नावाचे विद्यार्थी होते, अतिशय हुशार विद्यार्थी. त्याची माझी नेहमी अशी चढाओढ असायची. पण योगायोग असा की मी आमच्या वेळेला 7वीला वार्षिक परीक्षा असायची तालुक्याच्या ठिकाणी. मग त्या तालुक्याच्या ठिकाणी गेल्यावर परीक्षेमध्ये मला 4 गुण जास्त मिळाले, त्याला 4 गुण कमी मिळाले. म्हणजे एवढा मोठा फायदा झाला. आणि त्यावेळेला मी तालुक्यात पहिला आलो आणि ते जे सोपान ताठे होते ते तालुक्यात दुसरे आले. आणि 3रा नंबरही आमच्या शाळेचा होता, म्हणजे भाऊसाहेब साकोरे यांचा. म्हणजे 3ही नंबर आम्ही तालुक्यामध्ये मिळवले होते. अशा प्रकारची ती शाळा, अतिशय त्या शाळेच्या खूप चांगल्या आठवणी सर्व शिक्षकांच्या, आमच्या कांबळे गुरुजींच्या. आणि मग मी 8वीला गेलो पाबळला. 8वीला पाबळला गेल्यानंतर तिथे मला 3 महिन्यात शिकता आलं फक्त. 3 महिने शिकलो. आणि कारण मग पुढे मी आजारी पडलो एवढा की माझ्या अंगावर खूप मोठ्या मोठ्या फोड्या आल्या. आणि फोड्या आल्यानंतर त्याच्यातून सगळं पाणी वगैरे यायला लागलं. म्हणजे खूप वाईट अवस्था झाली ती. तर तशा प्रकारच्या मग मी शाळा सोडली. मग या सगळ्या याच्यामध्ये ते औषध दवाखाने जायला पैसे नाही ना. मग याच्यात बराचसा कालावधी गेला, म्हणजे 1.5 वर्ष गेले जवळजवळ. आणि मग कुठेतरी एक जणांनी सांगितलं की मंचरला एक माणूस आहे, त्याच्याकडे तो मलम मिळतो, तो मलम लावा. आणि मग तो मलम मिळाला. मंचरला कोण बाबा वैद्य म्हणून होते, त्यांचा तो मलम मिळाला. आणि मग माझं ते दुखणं बरं झालं. पण शाळा सुटली होती, 2 वर्ष होऊन गेली होती. मग मी ठरवलं की आपण आता प्रपंचाला हातभार लावायचा. आणि म्हणूनसाठी मग मी गेलो मुंबईला गेलो बहिणीच्याकडे. आणि मग तिचे मालक हातगाडी ओढीत होते. ते हातगाडी ओढायला मदत केल्यानंतर मग मला मी इकडे हे शांताराम निर्मळ नावाचे शिक्षक होते माझ्या बरोबरचेच, माझ्या मोठे होते. ते म्हणाले, कापरे, परत आमचे जे मुख्याध्यापक होते ना मोहन रंगोबा डोफळ, यांनी सांगितलं की तू अर्ज कर. मग अर्ज केला. आणि मी 7वीच्या याच्यावरच मी शिक्षक झालो. आणि 11वीची परीक्षा आहे, तर 7वी परीक्षा ही दिल्यानंतर मी खरा शिक्षक झालो 1971 साली. कारण जोपर्यंत ती मावळमध्ये होतो ना, मावळमध्ये थोडे विद्यार्थी असायचे, काही शिक्षणाचं काही एवढं हे नसायचं. परंतु मी 1971 साली पिंपळे धुमाळला बदलून आलो. आणि पिंपळे धुमाळला बदलून आल्यानंतर माझा खरा शिक्षक म्हणून माझं पेशाला सुरुवात झाली.
आणि तिथे मोठी शाळा होती, शिक्षक अतिशय चांगले होते, आणि मग त्यांच्यात आपण कोणी आपण त्यांच्यापेक्षा कमी पडता कामा नये अशा प्रकारची एक भावना असायची, जिद्द असायची. एक भाभा कुलाल नावाचे हुशार शिक्षक होते, ते माझे मित्र झाले. आणि मग इथे पिंपरी धुमाळला मी 5 वर्ष होतो. तिथे काही विद्यार्थी अतिशय त्यावेळेला प्राध्यापक अशोक सर शाळेत होते. एक आप्पा केळके नावाचा एक विद्यार्थी हुशार होता. एक अतिशय एक दादा म्हणायचे त्याला, तो अर्जुन दादा हुशार. आणि माझा सगळ्यात तिथे आवडता विद्यार्थी होता तो एक नंदू शेळके म्हणून. मग तिथून माझी बदली जातेगावला झाली, जातेगाव बुद्रुकला. तर त्यावेळेला उमाप साहेब, कांतीलाल उमाप, ही शाळा सोडून गेलेले होते. आपण त्यांचे बंधू शहाजी उमाप IPS आहेत ना, ते होते. नंतर तिथे प्रकाश पवार म्हणजे आपल्या सभापती, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, हे माझे विद्यार्थी आहेत. सुभाष उमाप, तेही माझे विद्यार्थी आहेत. आणि हे ज्या वेळेला मी भेटतो, कांचनलाल उमाप साहेब किंवा शहाजी उमाप साहेब, ही सगळी मंडळी, तर अगदी म्हणजे ते फार मोठा मान देतात. ते अतिशय गुरुच्या नात्याने खूप मोठा मान देतात. त्यांच्याशी फार मोठा माझा जवळचा संपर्क असतो. जातेगाव बुद्रुक वरून मी पुन्हा हिवऱ्याला माझी बदली झाली. हिवऱ्यामध्ये काही बरंचसं काम केलं, आणि काम केल्यानंतर मला जातेगाव खुर्दला मुख्याध्यापक म्हणून नेमलं गेलं. जातेगाव खुर्दला तिथे मला म्हणजे, आणि दुसरी एक आणखी सांगायची गोष्ट म्हणजे, ज्या ठिकाणी मी नोकरीला गेलो त्या ठिकाणी सगळे पालक मला फार चांगले मिळाले. म्हणजे पालकांच्याकडून मला फार मदत असायची, संपर्क असायचा फार. अशा प्रकारचं सगळं असायचं. आणि तिथे मुख्याध्यापक, तिथे मला म्हणजे हे दादा होते, चंद्रराव दादा सरपंच होते त्यावेळेला. मग ही मंडळी फार मदत करायची. आणि या सगळ्या कालावधीमध्ये आमचं जे हिवरे गाव आहे, या हिवरे गावाचे माजी सरपंच स्वर्गीय राजाराम भिकोबा जगताप हे सरपंच असायचे, आणि ते माझे मित्र असायचे. आणि त्यांच्यामुळं मला गावच्या कारभारातही फार मोठा भाग घेता आला. आता आजच्या याला मी हिवरे विविधिका सोसायटीचा व्हाईस चेअरमन आहे. आणि मग बऱ्याच कार्यामध्ये मी सक्रिय असतो, सामाजिक कार्यामध्ये. या पिंपळ्याचे जे सोपानराव धुमाळ आबा गुरुजी आहेत, राज्य पारितोषिक विजेते शिक्षक, त्यांनी एक प्रस्ताव असा आणला की आपण हिवरे आणि पिंपळ्याचं मिळून हायस्कूल काढू, कारण मुलींना आपल्या शिकता येत नाही, दोन्ही गावच्या मुलींना. आणि मग तो प्रस्ताव झाल्यानंतर आम्ही गावकऱ्यांशी विचारविनिमय केला, आणि गावकऱ्यांशी विचारविनिमय केल्यानंतर मग हायस्कूल काढायचं ठरलं. आम्ही स्वर्गीय वसंतरावजी डावखरे साहेब यांच्याकडे गेलो, त्यांच्या कानावर हा विषय घातला. आणि त्यांच्या कानावर हा विषय घातल्यानंतर त्यांनाही ते फार आवडलं, पटलं. मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुम्ही हायस्कूल काढताय तर ठीक आहे, मी 1.5 एकर जमीन देतो. मग त्यांनी या हायस्कूलला 1.5 एकर जमीन दिली. त्यांनी दिल्यानंतर त्यांच्या शेजारी जी जमीन होती बबनराव बाळासाहेब धुमाळ, त्यांनी पण 1 एकर जमीन दिली. 2.5 एकरामध्ये हे हायस्कूल उभं राहिलं. तर या म्हणजे आमचे जे हायस्कूल उभारण्यामध्ये जे फाउंडर मेंबर आहेत त्यातला मी आहे. आणि आता म्हणजे जवळजवळ हायस्कूलवर 40 वर्ष काम केलं. त्याच्यातली मागची 5 वर्ष मला सचिव म्हणून नेमलं होतं. आता बॉडी आम्ही बदलली आणि आमची बिनविरोध बॉडी हिवऱ्याची जी आहे ती बिनविरोध बॉडी दिली. आणि मी आता तब्येतीमुळं त्याच्यातून थोडासा बाजूला झालो. परंतु मी तिथे म्हणजे शाळेचा विषय सोडून दिलाय असं नाही. मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहे माझं, म्हणजे ते माझं सुटणार पण नाही असं आहे. अशा प्रकारचं एकंदरीत आहे. तर मग त्याच्यानंतर जातेगाव खुर्दवरून याला गेलो, कुठे, रांजणगाव गणपतीला. मला तालुका मास्टर म्हणून त्यावेळेला आमचे पोस्टिंग झाली, पदोन्नती. आमचे एक कुलकर्णी साहेब होते. ते कुलकर्णी साहेब म्हणाले तुम्ही तालुका मास्टर म्हणून काम करता का? मी म्हटलं चालेल सर. मग त्यांनी माझी ऑर्डर काढली. मग रांजणगाव गणपतीला तिथे रांजणगाव गणपतीला नेमणूक झाली. नेमणूक झाल्यानंतर तिथे सगळ्या महिला मंडळ, हाताखाली शिक्षिका सगळ्या महिला. आता या महिलांच्याकडून काम करून घ्यायचं. बरं, त्या महिला कोण,
कोणाची एखाद्या शिक्षणाधिकाऱ्याची मंडळी, उपशिक्षणाधिकाऱ्याची, किंवा अशा सगळ्या. आणि यांच्याशी आता यांच्याकडून काम करून घ्यायचं अवघडच होतं थोडंसं. पण तरी सुद्धा मी त्यांची एक मिटिंग घेतली आणि त्यांना सांगितलं की बाबा, रांजणगाव गणपती मी ज्या एरियातून आलो त्या एरियामध्ये स्कॉलरशिपचं फार मोठं प्रस्थ आहे. मी तिकडे शिक्षक असताना माझे स्कॉलरशिपला विद्यार्थी आलेले आहेत. तर आपण एक काम करूया की बाबा, स्कॉलरशिपसाठी वर्ग सुरू करू. त्यावेळेला आमच्या 2 महिला अहमदनगरला ट्रेनिंगला गेल्या होत्या. एका मुलीने सांगितलं की त्या 2 महिन्याने आले की मग आपण हे करू, सुरुवात करू वर्ग. म्हटलं तसं नाही, तुम्ही सुरू करा ना, त्या येतील आणि त्याही सुरू करतील. पण आणि योगायोग सांगतो की त्या वर्षी आमचे 2 विद्यार्थी आले, स्कॉलरशिपला आले. तिथे काही एक डोळशे मॅडम, एक ढोले मॅडम, अशा बऱ्याचशा सगळ्या जणी होत्या त्या. तर ते मला जो आर्थिक बाबींचा हिशेब लिहायचा, की ज्याला आपण ताळेबंदू म्हणतो, आर्थिक बाबीमध्ये ताळेबंदू, तर तो डोळशे मॅडमने मला शिकवला. म्हणजे आता एक दिवशी तर असे अचानकपणे साहेब आले आणि त्याचा अनुभव असा की बाबा, अचानक आले, मी नवीनच होतो आणि त्यांनी सांगितलं की तुमचं रेकॉर्ड तपासायचे. घेतलं तपासायला आणि त्यांनी विशेष म्हणजे मला त्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये मला गुड शेरा दिला. म्हणजे आपलं काम अतिशय चांगल्या पद्धतीचं चाललं होतं, पारदर्शक काम असलं, अतिशय सुंदर काम चाललं होतं. मग आमची शाळा पण प्रगतीपथावर आली होती. तिथे भीमाजी दादा खेडकर नावाचे सरपंच होते. दादांना सांगितलं की दादा, या शाळेला आहे ना कंपाऊंड नाही, तुम्ही एक काम करावं, एक कंपाऊंड करून द्या. एवढं कंपाऊंड भीमाजी दादांनी म्हटले की या तुम्ही मिटिंगला. रांजणगावच्या ग्रामसभेमध्ये मिटिंगला गेलो मी आणि तिथं तो विषय मांडल्यानंतर त्यांनी सुट्टी लागली पुढे आम्हाला दिवाळीची. परंतु एक सांगतो की ज्या वेळेला आम्ही गेलो ना दिवाळीच्या सुट्टीवरून, त्यावेळेला काम सुरू झालेलं होतं. आणि मग त्यांनी भीमाजी दादांनी एवढं मोठं काम केलं की रांजणगावच्या ज्या सगळ्या भागशाळा आहेत त्या सगळ्या भागशाळांना देखील कंपाऊंड करून घेतलं. अतिशय चांगला माणूस म्हणजे भीमाजी दादा खेडकर. आणि मग नंतर मग माझी बदली, मग माझी पुन्हा बढती झाली. मला विस्तार अधिकारी म्हणून नेमलं गेलं आणि सरदवाडी बीट मिळालं. मग त्या सगळ्या या 3-3.5 वर्षाचा कालावधी मिळाला साधारणतः. आणि अतिशय चांगल्या प्रकारचं तिथे पण चांगल्या प्रकारचं काम झालं. अतिशय मला ज्या वेळेला त्यांनी निरोप दिला त्यावेळेला ते सगळ्यांनी चांगल्या प्रकारचा निरोप दिला. माझी जी सहकारी रांजणगावला जे मला मिळाले ते विशेष सहकार्य मिळाले होते. तालुका मास्तर म्हणून काम करताना 100 लोकांचं काम असायचं, ते सगळ्या लोकांचं सहकार्य मिळालं. आणि म्हणूनसाठी आता ह्या सगळ्या प्रवासामध्ये ज्या गावामध्ये गेलो तिथल्या पालकांनी मला मदत केली, तिथल्या पालकांनी ग्रामस्थांनी मदत केली. जे शाळेच्या विकासासाठी ज्या काही योजना मांडाव्या लागल्या त्या अतिशय चांगल्या प्रकारे योजना तडीस गेल्या. विद्यार्थ्यांना माझ्याकडून काही विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळाली पिंपरी धुमाळमध्ये. अशा प्रकारचं नंतर मुख्याध्यापक झाल्यावर मग टीचिंगचं काम करता आलं नाही. आणि म्हणूनसाठी माझे हिवरे ग्रामस्थांचं सुद्धा मला फार मोठं आजही सहकार्य आहे. चालूच आहे. आणि म्हणूनसाठी या सगळ्या प्रवासामध्ये मी ज्यांनी मला मदत केली आयुष्यामध्ये, काही आता कोणाची नावं राहूनही गेली असतील. हे धोंडीभाऊ जगताप जे आहेत माझे मित्र, मी मगाशी म्हणालो की ज्यांच्यामुळं मी शाळेत गेलो, हे सर्व मंडळींनी मला फार सहकार्य केलं. अतिशय ती सगळी मंडळी माझी आज जीवाभावाची आहेत. आणि म्हणूनसाठी यांच्या सगळ्याने आता आणखी एक आनंदाची गोष्ट अशी की माझा मुलगा ग्रॅज्युएट आहे पण तो शेतीच करतो. आणि प्रगतशील शेतकरी प्रगतशील तो शेती करतो. त्यांनी इंग्रजी विषयाचं ग्रॅज्युएशन केलंय. जर माझी एक मुलगी डबल ग्रॅज्युएट होऊन ती पोलीसमध्ये भरती झालेली आहे. बरं, आता मुलाचं नाव सांगा. मुलाचं नाव माझ्या कमलाकर एकनाथ झेंडे. तो शेतीच करतो. मुलगी पोलीसमध्ये आहे का ती कांचनताई, ती ठाण्याला पोलीसमध्ये आहे. जी एक कावेरी नावाची जिने नर्सिंग केलंय, GNM ते केलंय, ती मुंबईला खारघरला राहते. माझी मुलगी आहे क्रांती नावाची,
ती D.Ed ला होती सेकंड इयरला, पण ती त्यावेळेला तिला मेंदूचा त्रास झाला आणि मग ते मेंदूचं 1999 साली ऑपरेशन करावं लागलं. त्याच्यामुळं मग तिला आम्ही थोडेसे मनाने थोडेसे हातबल झालो. मग तिचं शिक्षण थांबलं आणि पुढे तिला जो विकनेसपणा आला त्याच्यामुळं मग आम्ही थोडेसे मानसिकपणाने थोडेसे खचलो आणि मग तिच्याबद्दल निर्णय घेतला की तिचं लग्न करायचं नाही. त्यामुळे ती माझ्याजवळच आहे, तर सध्या मुंबईला गेली. तर अशा प्रकारचं एकंदरीत आणि म्हणूनसाठी या सगळ्या प्रवासामध्ये मला ज्यांनी मदत केली, त्या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो आजही. सहकारी म्हणून इकडे एक ज्ञानोबा तिरखुंडे नावाचा एक मुलगा, पुन्हा एक नाथूवीर, असे अनेक नावं आहेत. तो सोमनाथ गायकवाड, ही खूप सहकार्य करणारी मंडळी ते. म्हणजे या शिरूरला गेल्यानंतर ही अशी भेटलेली. त्याच्यानंतर माझी एक विस्ताराधिकारी होते ना, मते सर, आता हयात नाही ते. मते सर आम्ही दोघे फार मित्र होतो. अतिशय कुठे शाळा तपासणीला वगैरे जायचं, आम्ही दोघे बरोबर जाणार. अतिशय चांगल्या प्रकारचं हे होतं. मला एक तिथे खेडकर नावाच्या मॅडम केंद्र प्रमुख होत्या. अतिशय चांगली मंडळी ही, म्हणजे ज्यांनी फार मोठं सहकार्य केलं. म्हणजे पंचायत समितीला भाजी भाकरे नावाचे एक क्लार्क होते, त्यांनी मदत केली. कुलकर्णी साहेबांसारखा माणसाने अतिशय चांगल्या प्रकारची मदत केली. महाजन साहेब आम्हाला गशी होते, पोपटराव महाजन. तर हा एक इतका सोन्यासारखा माणूस पोपटराव महाजन, लोकांना खूप मदत करणारा अतिशय चांगला माणूस. आणि अशा ह्या सगळ्या प्रवासामध्ये ही सगळी मंडळी भेटली. त्याच्यानंतर धामारीच्या शाळेमध्ये बाकीचे जे शिक्षक होते त्यांनी खूप मदत केली. सर्वांनी, म्हणजे हा मदतीचा. त्याच्यानंतर ज्यांच्याकडे माझे आई वडील काम करीत होते ना, विशेष म्हणजे त्या लोकांनी फार मदत केली. बरं गुरुजी, आता तुम्ही लहानपणी तुम्हाला जो आजारपण झालं त्याच्यातनं जडल्यानंतरही तुम्ही जे व्यायामाचा आवड निर्माण झाली, त्याचं काय झालं? मी 1971 साली जेव्हा पिंपळ्याला आलो ना, तर माझे मी म्हणालो कुलाळ गुरुजी, ते कुलाळ गुरुजींचं आहे ना, कुलाळ गुरुजी त्यांनी तालीम केलेली होती पहिले, आणि त्यांचे मांडीचे जे पट आहेत ना, हे भारी असायचे एकदम. त्यामुळे मला असं वाटायचं की आपण तसंच असावं. आणि म्हणूनसाठी मी, माझं वय आता होऊन गेलेलं होतं ना, म्हणजे व्यायाम करायचं, कुस्ती खेळायची, हा टप्पा संपून गेला होता. कुस्ती लहानपणीच खेळावी लागते. मग त्याच्यामुळं मग तिथून पुढे मी भाकड म्हशी आणायचा. भाकड म्हशी म्हणजे जिला फक्त दूध आहे पण तिच्या पोटात बाळ नाही, अशी म्हैस आणायची. मग ती माझ्याकडे ती गाभणी पण राहायची आणि मला दूध पण द्यायची. आणि मग सकाळ संध्याकाळ दूध प्यायचं आणि व्यायाम करायचा. त्याच्यामुळे आजही मी ते व्यायाम करतो. आजही माझा व्यायामाचा दररोजचा अर्धा पाऊण तास असतो, कारण ती जी सवय लागली. आणि मग त्याच्यामुळं तब्येत खूप झाली. म्हणजे कसं, मी एकदा आहे ना, शाळेतून येताना धामारीला एक ग्रामसेवक होते, भोसले साहेब, त्यांची सायकल आणल्यानंतर ती सायकल इकडून नेताना एका दगडाला धडकली आणि मोडली, तुटली. आता केवढा मोठा घोटाळा आहे ना, नाही का? म्हणजे एवढ्या मोठ्या माणसाची सायकल त्यांनी मला दिली, मला जेवण आणायला, नाही का, इकडे. आणि पण ती दगडाला धडकली, मलाही लागलं. मग ती घेऊन गेलो. पण एक सांगतो साहेब, की त्यांनी आहे ना, एक चकार शब्द मला बोलले नाहीत की तू हे का मोडली किंवा काय झालं. मग ते गुरुजी, आता याच्याबरोबर तुम्हाला जी नाटकाची आवड निर्माण झाली, ती कधीपासून निर्माण झाली आणि कशी? नाटकाची म्हणजे आमच्या गावामध्ये आहे ना, नाटक बसवायचं असं ठरलं. मी तिकडे दुसऱ्या गावी होतो, परंतु नाटक बसवायचं ठरलं. त्याच्यामध्ये म्हटले की तुम्ही एक भूमिका करा. आम्ही नाटक मग ठरलं भूमिका करायची. ठरल्यानंतर ते नाटक त्या वर्षी झालं आणि मग मला नाटकाची फार गोडी लागली. त्यामुळे आहे ना, नाटकाची एवढी गोडी लागली की मला वेळ मिळाला की मी बालगंधर्वाला जाणार, नाटकं पाहणार. मग प्रभाकर पणशीकरांचं तो मी नव्हे, आसरूंची झाली फुले, विषवृक्ष, अशा प्रकारची खूप चांगली नाटकं पाहायला मिळाली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यशवंत दत्त आणि सुलभा देशपांडे यांचं नटसम्राट,
नटसम्राट. खूप गाजलं. नटसम्राट हे गाजलेलं नाटक सुलभा देशपांडे आणि यशवंत दत्ताचं, ते मी त्यांची भूमिका असलेली मी 3-4 वेळा जाऊन ते पाहिलं नाटक. माझ्या सहकाऱ्यांना सगळ्यांना गोडी लावली आणि मग संध्याकाळी शाळा सुटली की मला म्हणायचे तुम्ही नाटकाची तिकीट काढायला जा आणि मग शाळा सुटल्यावर आम्ही येतो. मला तेवढा ते अर्ध्या थोडा वेळाची सुट्टी द्यायची आणि मग मी नाटक जायचा, तिकीट काढून ठेवायचा, ही सगळी मंडळी यायचे, आम्ही नाटक पाहायचो आणि मग परत यायचो. अशा प्रकारचं तर आमचे हिवऱ्यातलं नाटक अतिशय सुंदर होतं. नाटक मंडळ जे होतं ते अतिशय चांगलं होतं. तुमची भूमिका असलेलं नाटक कुठलं? त्यातल्यात माझी भूमिका प्रत्येक नाटकात असायची, तरी पण त्याच्यात एक भूमिका जी होती ना, मला एक संभाजी महाराजांचं एक नाटक बसवलं होतं आणि त्याच्यामध्ये गणोजी शिर्के आणि हा म्हातारा, मला एक म्हाताऱ्याची सरनायकाची भूमिका दिली होती. सरनायकाची भूमिका दिली होती आणि त्यावेळेला तो सगळा संच पुण्यावरून यायचा, नटी, ते वाजवणारे, गाणारे वगैरे सगळे. आणि मग माझा एक प्रसंग असा होता की बाबा मी पडद्यामागूनच तो स्वगत मध्ये बोलतोय, तर ते स्वगत बोलत असताना ती मुलगी तिकडून आली. तिने सांगितलं होतं मी तिनंच डान्स करणार, मी अशा करणार, तसं करणार, पण तिने ते माझं सगळं ते माझा तो ऐकला सोगत आणि मग ती एवढी प्रभावित झाली की ती आमच्या जगताप साहेबांना म्हणाली, साहेब, बाजीराव जगताप साहेब, फार चांगली मंडळी आहे तिथे, मी फार चांगलं काम करणार आता. म्हणजे अशा प्रकारचं ते म्हणजे जो एक रिस्पॉन्स त्याच्यात हे होता की राजा तू मला विनाकारण मारू नको, नाही का, मला पाहिजे तर हत्तीच्या तोंडी दे, पण माझ्यावर काही कलंक लावून मला मारू नको. अशा प्रकारचं ते सोगत होतं. ते सोगत ऐकल्यानंतर ती बाई, मग आमची दरवर्षी नाटकं अशी व्हायची, त्याच्यात झेंडे गुरुजी स्टेजवर आले की आमकाच टाळ्या व्हायच्या. हा, एकदा कैलास तांबे रात्रीचे आमचे नाटक पाहायला आले, दत्तोबा तांबेचे चिरंजीव नाटक पाहायला आले आणि त्यांनी ते नाटक पाहिल्यानंतर मग म्हटले की उद्या आम्ही काय करायचं. म्हणजे एवढं नाटक आमचं भारी असायचं. हा, सुंदर नाटकं असायची. धामारीला एक नाटक बसवलं होतं. मग त्या धामारीच्या नाटकामध्ये मला भूमिका मिळाली औरंगजेबाची. त्यांना काय औरंगजेब मिळाला नव्हता, मग त्यांनी मला 2-4 दिवस राहिल्यावर औरंगजेबाची भूमिका दिली आणि ती भूमिका दिल्यानंतर ती मला चांगली वठवता आली. आजही मला तिकडे जी आमची जुनी मंडळी आहेत ती सगळी मला औरंगजेब नावाने ओळखतात. हा, एवढं सुंदर ठसा उमटवला. म्हणजे त्यावेळेला बापूसाहेब थिटे आपले खासदार, ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. नाटक संपल्यानंतर आले आणि मला त्यांनी स्टेजवर मिठी मारली. अतिशय सुंदर काम झालं. म्हणजे ते अशा प्रकारचं ते त्याच्यात एक छोटासा डायलॉग होता की नाही का, छत्रपती शिवरायांना औरंगजेबाच्या तिथे गेल्यानंतर वागणूक मिळत नाही चांगली. मग तो औरंगजेबाचा एक डायलॉग होता की नहीं मैं कहते हैं सब कहते हैं कि ये शिवाजी हमें फंसा कर चला जाएगा, लेकिन नहीं, हरगिज नहीं, मैं उसे जाने नहीं दूंगा. अशा प्रकारचा तो एक डायलॉग. आता मी अतिशय साध्या पद्धतीने म्हणालो, पण तिकडे तो एवढा भारी वाटला. त्याच्यात एकदम भारी वाटला तो. आणि मग मला बापूसाहेब आणि आणखी काय तेच ह्याच पावते आहेत ना मोठे. म्हणजे आता काही त्यावेळेचे आमचे याचे तळेगावचे एक डॉक्टर होते, व्यवहारी डॉक्टर, मला तर नेहमी म्हणायचे नमस्कार नटसम्राट, नमस्कार नटसम्राट. म्हणजे बरं वाटायचं ना, छान वाटायचं एकदम. अतिशय चांगली नाटकं झाली आमची. कामाची पावती. हा, कामाची पावती. हो, त्याच्यातली मग ते आपलं जो नाटक आहे काय मगाशी मग सांगितलं तुम्हाला, नटसम्राट. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. जगावं बेशरम लाचार आनंदानं की फेकून द्यावं हे देहाचं लक्तर त्यात गुंडाळलेल्या यात्रांच्या जाणीवेचं, आणि करावा सर्वांचाच शेवट तुझा माझा आणि त्याचाही. अशा प्रकारची जी मजा यायची स्टेजवर, मग अतिशय छान वाटायचं ते.
आणि ते आता इथल्यापेक्षा ते स्टेजवरचं वेगळं असतं. तुम्ही त्याचे सगळं जातात. जरा कौटुंबिक विषयावर येऊ आपण. तुमच्या सहचारिणी विषयी थोडं सांगा. माझी सहचारिणी लग्न किती साली झालं? हे माझं लग्न 1976 साली झालं. माझी आनंदाची गोष्ट मी असं सांगेल की बाबा माझी मुलं सुसंस्कृत निघाली हीच माझी फार मोठी संपत्ती आहे. तेच कमवलं. साळवे गुरुजी मला मुख्याध्यापक म्हणून आले. आता तो एक गंमत सांगतो तुम्हाला की साळवे गुरुजी मुख्याध्यापक, मी उपशिक्षक, आणि मी एक दिवशी हजर नव्हतो शाळेला, रजेवर गेलो होतो. आणि मग दुसऱ्या दिवशी आलो तर तिथे आमचे सहकारी होते शिवाजीराव धुमाळ गुरुजी नावाचे. तर ते म्हटले की गुरुजी आम्ही सीमाचं लग्न ठरवलं. म्हणजे मला म्हणाले, अरे ठरवलं? हो. कुणाचं? तर म्हटले साळवे गुरुजींचा मुलगा आहे. म्हणजे मुलगा पाहिला नाही, काय करतो कसा आहे, मुलीला मुलगा दाखवला नाही, मुलांनी मुलगी पाहिली नाही. आणि मग यांनी सांगितलं की लग्न ठरलं, आम्ही ठरवले लग्न. म्हटलं ठीक झालं, मग चांगलं झालं. आणि मग अशा प्रकारे तो संबंध जोडला गेला. म्हणजे याने की फार चांगल्या प्रकारचं हे होतं. सगळं अनपेक्षितपणे घडलं. अनपेक्षितपणे घडलं. आणि त्यांचा म्हणजे या सर्वांचा माझ्यावर विश्वास होता आणि माझा सगळ्यांच्यावर विश्वास होता. त्यामुळे माझ्या प्रश्नाच्या ऐवजी तुम्हीच सगळं जीवन प्रवास उलगडलाय. त्यामुळे जास्त प्रश्न विचारायची गरज नाही पडली. बरं गुरुजी, आता तुम्ही तुमच्या जीवनात घडलेले अनेक प्रसंग, तुमच्या वेळोवेळी तुम्हाला ज्या सहकारी भेटले, सहकार्याविषयीचं तुमचं मत तुम्ही मांडलं, शाळेत घडलेले किस्से सांगितले, त्याचबरोबर तुमचे नाटकातले किस्से, म्हणजे नाटक प्रेमदेवी, ते पण आमच्या प्रेक्षकांसाठी व्यक्त केलं. आपली ही छान मुलाखत तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी दिली, त्याबद्दल मी तुमचं प्रेक्षकांसाठी आणखी एक किस्सा मला सांगायचा होता. चालेल का? सांगू? चालेल ना. मग काय झालं, डावखरे साहेब जिवऱ्याचे सरपंच होते. ठाण्याला गेले आणि लगेच सरपंच पदाचा राजीनामा पाठवला. सरपंच पदाचा राजीनामा पाठवल्यानंतर राजीनामा पाठवल्यावर पुढे त्यांनी ठाण्याची नगरपालिकेची निवडणूक लढवली आणि ते महापौर झाले. महापौर झाल्यानंतर मग हिवरे आणि पिंपळे ग्रामस्थांचं ठरलं की चला आपण साहेबांना विनंती करू की बाबा त्यांचा सन्मान करायला आपल्याला हिवऱ्या पिंपळेला त्यांना घेऊन येऊ. मग आम्ही गेलो. मग ते जे राजाराम जगताप माझे जे मित्र होते ना, मी त्यांच्या शेजारी बसलो होतो. त्यांनी मला खुणवलं, बोल तू. बोलायला सुरुवात केली आणि बोलायला सुरुवात केल्यावर म्हटलं, सर हिवरे आणि पिंपळ्याचे लोक तुम्ही महापौर झालात म्हणून तुमचा सन्मान करायला तुम्हाला हिवरे पिंपळ्याला न्यायला आलेत, आमंत्रण द्यायला आलेत. ते म्हटले हिवरे आणि पिंपळ्याचं नाव मी माझ्या नकाशातून काढून टाकले, पुढे बोला. तेवढ्याच योगायोगाने मला सुचलं की सर तुम्ही हिवरे आणि पिंपळ्याच्या मध्यावर आहात, त्याचं काय? लगेच खुर्ची फिरवली आणि म्हटले या तुम्ही 11 वाजता ऑफिसला. म्हणजे असे काही किस्से, असा म्हणजे हा एक प्रसंग तो म्हणजे आठवणीत राहण्यासारखा आहे ना. बरं गुरुजी, आता तुम्ही तुमच्या आयुष्याचा प्रवास प्रेक्षकांसाठी उलगडला. तुमचे चांगले वाईट सगळे अनुभव आमच्या प्रेक्षकांसाठी शेअर केले. तुमचे आभार मानतो. नमस्कार. धन्यवाद.